नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओच्या थंबनेलवरनं तुम्हाला समजलंच असेल की आजच्या व्हिडिओचा टॉपिक आहे की आपण पगारामधली किती % अमाऊंट इन्व्हेस्ट करायला हवी. याच टॉपिकवरती आपण बोलणार आहोत. पण त्या अगोदर आपला जो इन्कम सोर्स आहे त्यामधून आपण किती % अमाऊंट एक्सपेन्सेसवरती खर्च करतो, किती % अमाऊंट आपण आपल्या नीड्सवरती खर्च करतो किंवा किती % अमाऊंट आपण सेव्ह करतो हे पाहणं गरजेचं आहे. कारण ह्या गोष्टी जर आपण ट्रॅक केल्या तरच आपल्याला समजेल की आपली सेव्हिंग किती आहे आणि मग त्या सेव्हिंगमधनं आपण किती % अमाऊंट इन्व्हेस्ट करू शकतो. आपल्या प्रत्येकालाच आपला पगार माहिती असतो की आपल्याला 30,000 पगार आहे, 40,000 पगार आहे, 50,000 रुपये पगार आहे. पण महिन्याच्या एंडिंगला जर सांगितलं गेलं की हे 50,000 रुपये तुम्ही कशा प्रकारे खर्च केले ते जरा सांगा, तर ते फक्त रफली आपल्याला सांगू शकतील की मी रेंट भरलं, घरामध्ये दिले किंवा इलेक्ट्रिसिटी बिल भरलं, टेलिफोन बिल भरलं किंवा मोबाईलचे रिचार्ज वगैरे केलं, एवढ्याच काही गोष्टी सांगू शकतील. म्हणजे यावरती हार्डली खर्च होत असेल 30,000पैकी 12,000 ते 15,000 रुपये. आणि उरलेल्या 15,000चा जर त्यांना हिशोब विचारला तर तो त्यांच्याकडे नसतो. याला कारण म्हणजे ते कोणत्याही प्रकारचं ट्रॅकिंग करत नाही किंवा कोणत्याही प्रकारचा डेटा लिहून ठेवत नाही की आपला पगारातले किती पैसे आपले कशावरती खर्च होतात. आणि ते न लिहिल्यामुळे काय होतं तर पुढे जाऊन आपल्याला समजतच नाही की आपली सेव्हिंग किती आणि आपल्याला इन्व्हेस्टमेंट किती करायला हवी. म्हणूनच आपण इन्व्हेस्ट करण्याअगोदर आपल्याला समजायला हवं की आपले एक्सपेन्सेस किती आहे. तर ते कसं ट्रॅक करायचं ते मी तुम्हाला दाखवतो. तर चला व्हिडिओला स्टार्ट करूयात. पण व्हिडिओला स्टार्ट करण्याअगोदर जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे असेच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज तुम्हाला या चॅनलवरती पाहता येतील. तर चला व्हिडिओला स्टार्ट करूयात. आपल्या प्रत्येकाकडे अशा प्रकारची मंथली बजेटची एक्सेल शीट असायला हवी, ज्याच्यामध्ये आपण आपले जे काही एक्सपेन्सेस आहे पूर्ण महिन्याभरामध्ये ते एक्सपेन्सेस इथे लिहून ठेवणं गरजेचं आहे. तर यामध्ये आता आपण कन्सिडर केलं आहे की मंथली जी सॅलरी आहे ती आहे 30,000 रुपये. यामध्ये तुमची 40,000 असेल, 50,000 असेल, त्या हिशोबाने तुम्ही इथे एडिट करू शकता. आता प्रत्येकजण आपल्या घरामध्ये आपल्या घरातल्या एक्सपेन्सेससाठी पैसे खर्च करतो. तुम्ही जर पुणे मुंबईसारख्या सिटीमध्ये राहत असाल तर तुमच्या सॅलरीपैकी 50% अमाऊंट ही तुमची एक्सपेन्सेसवरती खर्च होते. मग ते घरामधले खर्च असू शकतात, आपलं जे डेली नीड्स लागतात त्यासाठी, तुमच्या इलेक्ट्रिसिटी बिलसाठी, तुमच्या मेंटेनन्ससाठी, ह्या सगळ्या गोष्टींसाठी आपल्याला 50% अमाऊंट ही खर्च करावीच लागते. मे बी त्यापेक्षाही जास्त काही लोकांना खर्च करावी लागते. तर ही 50% अमाऊंट आपण कन्सिडर केली म्हणजे 15,000 रुपये आपल्या 30,000च्या सॅलरीमधले गेले. आता उरलेल्या 15,000ची जी काही, आता इथे जे तुम्ही पर्सेंटेज मी कन्सिडर केलं आहे 50%. जर तुमची सॅलरीतल्या 60% अमाऊंट ही तुमच्या घरातल्या खर्चांवरती जात असेल तर तुम्ही इथे 60% घेतलं तर ऑटोमॅटिकली तुमचे 18,000 रुपये इथे कॅल्क्युलेट होऊन येतील. आणि उरलेले जे काही 12,000 रुपये आहेत, आता या 12,000 रुपयावरती आपण आपले पर्सनल एक्सपेन्सेस खर्च करतो, आपल्या पर्सनल गोष्टींवरती पैसा खर्च करतो. आता ह्या पर्सनल गोष्टी काहीही असू शकतात, म्हणजे ट्रान्सपोर्टेशन, मला ऑफिसला जाण्यासाठी लागणारा खर्च मी तो ट्रान्सपोर्टेशनमध्ये टाकू शकतो किंवा इतर काही गोष्टींसाठी जो मला खर्च लागतो तो आपण इथे कन्सिडर करू शकतो. आज आपल्या प्रत्येकाकडे एक बाईक असते, म्हणजे घरामध्ये एक बाईक असते आणि त्या बाईकवरती पेट्रोलसाठी आपल्याला खर्च करावा लागतो, जो खर्च आपण कधीही लिहून ठेवत नाही. तर असे खर्च लिहून जर ठेवले तर पुढे जाऊन आपल्याला ट्रॅकिंगला खूप मदत होते की महिन्याभरामध्ये आपण आपल्या बाईकच्या पेट्रोलवरती किती पैसा खर्च करतो. त्यानंतर प्रत्येकजण महिन्यातनं एकदा तरी शॉपिंगवरती 1,000 ते 1,500 रुपये, 2,000 रुपये जसे हवेत तशा प्रकारचे खर्च करत असतो. कारण की त्याला माहिती आहे की 12,000 रुपये माझ्याकडे सेव्हिंग आहे आणि ह्या 12,000पैकी मी जर 1,000 रुपयाची शॉपिंग केली तर काही मोठा फरक नाही आहे. त्यानंतर मोबाईल रिचार्जवरती 500 ते 300 रुपये खर्च होतात. त्यानंतर मंथली ऑनलाईन सबस्क्रिप्शन, बरेच लोक मोबाईलवरती ऑनलाईन सबस्क्रिप्शन घेतात, ज्याच्या म्हणजे वेबसिरीज बघण्यासाठी किंवा काही गाणी वगैरे बघण्यासाठी काही कुठल्याही ॲपवरती आपण त्या ॲपचं सबस्क्रिप्शन घेतो आणि ती सबस्क्रिप्शन फी महिन्याला 200 ते 500 रुपयाच्या बिटवीन असते. काय प्रत्येकजण एकच सबस्क्रिप्शन घेत नाही तर 2-3 वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मचे सबस्क्रिप्शन घेतात आणि एका महिन्याचं सबस्क्रिप्शन फीस जी आहे ती असते 150 ते 200 रुपये. तर महिन्याला सबस्क्रिप्शनवरती खर्च होतात 500 ते 1,000 रुपये. आता आपण इथे कन्सिडर केलेत 500 रुपये. त्यानंतर फूडवरती, म्हणजे आपल्या घरातला जो काही खर्च आहे खाण्यापिण्याचा किंवा बाहेर हॉटेलमध्ये वगैरे आपण खायला जातो, विकेंडला आपण सॅटर्डे संडेमध्ये बाहेर जातो, त्यावरती आपला खर्च होतो 2,000 रुपये. त्यानंतर आउटसाईड किंवा ट्रॅव्हल कुठे बाहेर फिरायला जातोय त्यावरतीचा खर्च आहे. त्यानंतर मिसलेनियस एक्सपेन्सेस, म्हणजे असे एक्सपेन्सेस ज्याचा मी कोणत्याही प्रकारे प्लॅनिंग केलं नाही आणि असे एक्सपेन्सेस अचानक आले, ते एक्सपेन्सेस इथे 1,000 रुपये आहेत. तर अशा प्रकारचे एक्सपेन्सेस मी इथे लिहून ठेवलेले आहेत. आता हे एक्सपेन्सेस प्रत्येकाचे वेगवेगळे असू शकतात, पण तुमच्या जे काही मंथली सॅलरी आहे त्याच्या जास्तीत जास्त 15% अमाऊंट ही तुम्ही तुमच्या एक्सपेन्सेसवरती खर्च करायला हवी. 15 ते 20% अमाऊंट. आता ही
20% अमाऊंट तुम्ही कन्सिडर करू शकता की आपल्या सॅलरीतल्या 20% अमाऊंट ही खर्च करायला हवी. म्हणजे तुम्ही किती खर्च करायला हवे तर 2400 रुपये. पण तुम्ही किती खर्च करताय तर जवळपास 10,000 रुपये तुमची अमाऊंट एक्सपेन्सेसवरतीच खर्च होते. आता यामध्ये तुम्हाला ठरवायचे आहेत की यापैकी किती अमाऊंट किती एक्सपेन्सेस हे खरंच गरजेचे आहेत. तर त्यासाठी इथे एक बॉक्स मी ठेवलेला आहे की ज्याच्यामध्ये तुम्ही मेन्शन करू शकता की ही गरजेची गोष्ट आहे ज्याच्यासाठी मी खर्च करू शकतो. त्यानंतर इथे सुद्धा मी सांगू शकतो की ही सुद्धा माझी नीड्स आहे, गरज आहे. शॉपिंग ही सुद्धा माझी नीड आहे. मोबाईलचं मंथली रिचार्ज जे मी कमी जास्त करू शकतो त्यासाठी सुद्धा मी इथे ठरवलं की ही नीड आहे. त्यानंतर मंथली ऑनलाईन सबस्क्रिप्शन याची जर आपल्याला गरज नसते म्हणजे ज्यासाठी आपण इथे टाकू शकतो की हे वॉन्ट्स आहे. त्यानंतर फूडवरती आपण इथे टाकू शकतो की वॉन्ट्स आहे. ट्रॅव्हल आउटसाईड इथे टाकू शकतो वॉन्ट्स आहे. त्यानंतर मिसलेनियस एक्सपेन्सेस ज्याच्यासाठी आपण काहीच आता मेन्शन नको करूयात. तर या एक्सपेन्सेस जर तुम्ही अशा प्रकारचे लिहून ठेवले तर तुम्हाला कळेल की यापैकी किती एक्सपेन्सेस हे गरजेचे आहेत आणि किती एक्सपेन्सेस हे वॉन्ट्स आहेत फक्त तुमचे, किंवा आपण समजू शकतो की लक्झरी आहेत असे एक्सपेन्सेस आहेत. तर ते जर एक्सपेन्सेस लिहून ठेवले तर तुम्हाला समजेल की किती % अमाऊंट तुमची एक्सपेन्सेसवरती खर्च होते. त्यानंतरचा पार्ट आहे इन्शुरन्स. तुम्ही 50,000 सॅलरी घ्या, 30,000 सॅलरी घ्या, 20,000 सॅलरी घ्या, तुम्ही कितीही हजाराची जरी सॅलरी घेतली तरी तुमच्याकडे इन्शुरन्स असणं खूप गरजेचं आहे. ही काळाची गरज आहे. तर त्यासाठी बहुतेक लोक हे कोणताही प्रकारचे पैसे खर्च करत नाही, कारण की त्यांना असं वाटतं की इन्शुरन्समध्ये पैसे इन्व्हेस्ट केले तर वायाच जाणार आहेत, किंवा मला आता मी हट्टाकट्टा आहे, मला काहीच होऊ शकत नाही, त्यामुळे कोणत्याही प्रकारचा हेल्थ इन्शुरन्स ते घेत नाही. तर माझ्या मते प्रत्येकाने त्यांच्या जी काही इन्कम आहे त्याच्या किती % तर 5% अमाऊंट ही त्यांच्या इन्शुरन्सवरती खर्च करणं गरजेचं आहे मंथली बेसिसवरती. मग ती 5% असू शकते, 7% असू शकते, कितीही असू शकते. त्यानंतर आहे EMI. आज असा कोणताही माणूस नाही की ज्याच्यावरती कोणत्याही प्रकारचं EMI नाही. मी मेजर सिटीजबद्दल बोलतोय. बहुतेक लोक आहेत जे EMI फ्री आहेत, पण बऱ्यापैकी लोकांकडे अजूनही EMI आहेत. ते मोबाईलची EMI पेड करतात, बाईकची EMI पे करतात आणि त्यामध्ये त्यांचे बरेच पैसे खर्च होतात. तर जेव्हा केव्हा आता EMI प्रत्येकाची नीड आहे की कोणी काय गोष्टी घ्याव्यात हे तर मी सांगू शकत नाही, ते प्रत्येकाचं आपापलं वैयक्तिक मत आहे. पण तरीसुद्धा कोणत्याही प्रकारचे EMI तुम्ही जर सुरू करत असाल तर त्या अगोदर एक आपलं मंथली बजेट असायला हवं, की आपली कॅपॅसिटी असायला हवी की आपण किती % अमाऊंट EMIवरती खर्च करू शकतो. तर मॅक्झिमम मी सांगेन की तुम्ही 10%, कारण की आपण कमवतोच यासाठी की आपल्या सगळ्या गोष्टी उपभोगता आल्या पाहिजेत, आपल्या सगळ्या गोष्टी एन्जॉय करता आल्या पाहिजेत. पण बरेच लोक काय करतात, आपली सॅलरीपैकी 5 म्हणजे सॅलरी असते 30,000 रुपये आणि EMI असतात 5,000 रुपये. तर तसं नको व्हायला. जी आपली सॅलरी आहे त्या सॅलरीच्या 10% अमाऊंट ही तुमची EMIमध्ये जायला हवी आणि उरलेली जी रक्कम आहे ती रक्कम तुमची इन्व्हेस्टमेंटमध्ये जायला हवी. जी काही अमाऊंट उरेल ती अमाऊंट तुमची इन्व्हेस्टमेंटमध्ये जायला हवी. तर आपण आता जर इथे कॅल्क्युलेट केलं तर 60% आपले एक्सपेन्सेस जातात, पर्सनल एक्सपेन्सेस 20% जातात, म्हणजे 80% इथे गेले. त्यानंतर 5% अमाऊंट इथे गेले, 85 झाले. इथे 10% अमाऊंट आपले EMIवरती गेल्या. आता राहिलेले 5% अमाऊंट इथे आपण कन्सिडर करूयात की 5% अमाऊंट आपण इन्व्हेस्टमेंट करायला हवी. पण आता हे जे कॅल्क्युलेशन केलेलं आहे हे सरासर चुकीचं आहे, कारण की जर आपण एवढे पैसे आपल्या एक्सपेन्सेसवरती खर्च केले तर फक्त 600 रुपयाची इन्व्हेस्टमेंट करणं पुढे काळाची गरज आपली भागू शकेल का फक्त 600 रुपयाच्या इन्व्हेस्टमेंटवरती? तर नाही. मग त्यासाठी काय करणं गरजेचं आहे, तर आपले जे काही खर्च आहेत हे जे 20% आपण इथे खर्च करतोय, आपल्या पर्सनल एक्सपेन्सेस जे खर्च करतो ते पर्सनल एक्सपेन्सेस तुमचे झाले पाहिजेत 10%. म्हणजे 10%, महिन्याला 10% पेक्षाही जास्त अमाऊंट आपली आपल्या एक्सपेन्सेसवरती खर्च व्हायला नको. त्यानंतर आपले जे इन्शुरन्स आहेत ते तर आपण कमी करायचे नाहीत, 5% इन्शुरन्सवरती पैसे खर्च करायलाच हवेत. त्यानंतर ट्राय करा की जी काही अमाऊंट तुमच्याकडे राहील त्याच्या फक्त आणि फक्त 5% अमाऊंट ही तुमच्या EMIवरती खर्च झाला पाहिजेत. म्हणजे जर तुम्ही कॅल्क्युलेट केलं तर इथे 10% जातात आहेत, इथे किती जात आहेत 70%, म्हणजे 80% अमाऊंट तुमच्या इतर गोष्टींवरती खर्च होते आणि राहिलेली जी अमाऊंट आहे 20% ही तुमची इन्व्हेस्ट व्हायला हवी. 20% अमाऊंट तुमची इन्व्हेस्ट व्हायला हवी. म्हणजे जवळपास
2400 रुपये तुमचे इन्व्हेस्ट व्हायला हवेत. आता हे जेव्हा आपण 10% कन्सिडर करतो त्यावेळेस हे गोष्टी लक्षात घ्या की हे जे काही एक्सपेन्सेस आपण इथे कन्सिडर केलेले आहेत ते कमी होणं खूप गरजेचं आहे. त्यामध्ये तुम्ही लक्ष घालायला हवं आणि अशा प्रकारचं बजेट किंवा अशा प्रकारची एक्सेल शीट जर तुम्ही मेंटेन करताय तर तुम्हाला 1-2 महिन्यामध्ये कळेल की आपण कोणत्या गोष्टीवरती सगळ्यात जास्त खर्च करतोय आणि कुठे आपण पैसे वाचवायला हवेत. कारण की जर तुमच्या सॅलरीमधले 30,000पैकी 18,000 व्हॅल्यू जर तुमच्या घरामध्ये खर्च होते किंवा घरातल्या एक्सपेन्सेससाठी खर्च होते म्हणजे आपल्या घरातल्या सगळ्या गोष्टींवरती खर्च होते, मग त्या व्यतिरिक्त कोणत्याही प्रकारची अमाऊंट तुमची इतर एक्सपेन्सेसमध्ये जाता कामा नये आणि जवळपास 20% अमाऊंट ही तुमची सेव्ह व्हायलाच हवी. तरच पुढे जाऊन तुम्ही ती अमाऊंट इन्व्हेस्ट करून चांगला कॉर्पस किंवा चांगली वेल्थ क्रिएट करू शकता. जर अशा प्रकारचं कॅल्क्युलेशन किंवा अशा प्रकारचं मॅनेजमेंट तुमच्याकडे नसेल तर तुम्ही कोणत्याही प्रकारचं सेव्हिंग करू शकणार नाही किंवा कोणत्याही प्रकारची इन्व्हेस्टमेंट करू शकणार नाही. हे तर आपण झालं सिंगल माणसांचं बजेट झालं की माझी सॅलरी 30,000 आहे, ह्या 30,000पैकी जी काही अमाऊंट आहे ती आपण अशा प्रकारे सेव्ह केली. पण बऱ्याच लोकांच्या घरामध्ये 2 लोक वर्किंग असतात, 3 लोक वर्किंग असतात, 4 लोक वर्किंग असतात. तर त्या लोकांनी सुद्धा हेच बजेट फॉलो करायचं की एका माणसाचे पैसे जे आहेत ते पूर्णच्या पूर्ण म्हणजे जर आता एक माणूस काम करतोय आणि 4 माणसं घरात आहेत तर पूर्णच्या पूर्ण अमाऊंट म्हणजे 100% अमाऊंट इथे जी आहे ती त्यांनी काय करायला हवं, एक्सपेन्सेसवरती म्हणजे घरातला जो काही खर्च आहे त्या सगळ्या खर्चांवरती, मग ते मेडिकल असेल किंवा मोबाईलचे रिचार्ज असतील किंवा EMIs असतील, या सगळ्यांवरती त्यांनी खर्च करायला हवेत. आणि जे अदर मेंबरचे जे पैसे आहेत ते त्यांनी पूर्णच्या पूर्ण इन्व्हेस्ट करायला हवे. तरच त्यांचं पुढे जाऊन कॉर्पस बनेल. बऱ्याच लोकांच्या घरामध्ये 2 लोक कामं करतात, 3 लोक कामं करतात, तरीसुद्धा त्यांच्याकडे महिन्याकाठी 10,000 रुपये सुद्धा सेव्ह होत नाहीत किंवा 10,000ची सुद्धा ते इन्व्हेस्टमेंट करू शकत नाही. ही अशा प्रकारची एक्सेल शीट तुम्ही जर फॉलो केलीत आणि जर तुम्ही मंथली बजेट 1-2 महिन्यामध्ये करायला सुरुवात केली तर तुम्हाला नक्की जाणवेल की आपला पैसा कुठे जातोय आणि कशा प्रकारे जातोय आणि आपण किती % अमाऊंट इन्व्हेस्ट करायला हवी हे सुद्धा तुम्हाला कळेल. तुम्हाला जर ही एक्सेल शीट हवी असेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी याची लिंक देईल या एक्सेल शीटची, तिथून तुम्ही ही डाउनलोड करून तुम्ही अशा प्रकारचे एक्सेल शीट मॅनेज करून तुम्ही एक्सपेन्सेस ट्रॅक करू शकता. आजचा जर हा व्हिडिओ आणि हे कॅल्क्युलेशन जर तुम्हाला पटत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि उरलेली ही जी अमाऊंट आहे जी तुम्ही इन्व्हेस्टमेंटसाठी 20% अमाऊंट ठेवताय ती कुठे इन्व्हेस्टमेंट करायची त्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला फॉलो करा किंवा सबस्क्राईब करून ठेवा. म्हणजे तुम्हाला समजेल की मी चॅनलवरती अशा प्रकारचे इन्व्हेस्टमेंट व्हिडिओज घेऊन येत असतो ज्यामध्ये तुम्हाला मी सांगत असतो की कशा प्रकारे तुम्ही इन्व्हेस्टमेंट करून चांगली वेल्थ क्रिएट करू शकता. हेच मला तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचं होतं. हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात आपण अशाच एका इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये पुन्हा. तोपर्यंत बाय बाय.